तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मग तू काळजी करू नकोस. मी जे काही करते ना ते तुझ्या भल्यासाठीच करते. तुला चांगली आणि योग्य जोडीदार मिळावी म्हणून मी हे सगळं करते. बाळा, आयुष्यात योग्य जोडीदार मिळणं खूप गरजेचं असतं आणि अश्विनीच तुझ्यासाठी योग्य जोडीदार आहे. अश्विनी तुला आवडते ना? लवकर तयार हो, मी बाहेरची तयारी बघते. मंदार, ओ बाबा, एक काम कर. हा. ती माळ अशी लाव आणि तिच्या खालून ही अशी लाव. असं यू शेप मध्ये लाव. यू शेप म्हणजे हे असंच ना? अरे तो व्ही शेप आहे रे. हा, यू शेप. देवा, असा. तुम्ही अजून डिझाईन वरच चर्चा करताय का? ठरते आम्ही डिझाईन बरोबर ठरवतो. इतका उशीर करतात का मंदार माळा लावायला? हे काय अगं, त्याला सांगतोय मी कशा लावायची. ते डिझाईन करतोय ना आम्ही. बरं, आता फायनली ठरलंय का तुमचं कुठलं डिझाईन करायचंय? हो ते आता ठरतच आहे. आता हे काय तेच सांगतोय. नाहीतर तुम्ही उशीर कराल आणि आई मला ओरडतील. हे ह्या माळा लावायचं आणि डेकोरेशन करायचं काम आमच्या दोघांचं आहे. ते नाही झालं तर शारदा तुला का ओरडेल? बाबा, ह्या घरातली मोठी सून मी आहे की नाही? मग आता हे सगळं कार्य व्यवस्थित आणि वेळेवर पार पाडण्याची जबाबदारी कोणाची आहे? कोणावर आहे? काही कल्पना आहे का तुला? माझी आहे. हो बरोबर. अरे हो, बरं झालं. तू जबाबदार आहेस ना सगळ्या गोष्टींसाठी. तू जबाबदार सून आहेस या घरातली मोठी. एक काम देतो तेवढं जबाबदारीने पार पाड. हे सगळ्या माळा नीट लावून घे. आम्ही बाकीच्या कामाचं बघ. घे हे धर. बरं बाबा, केलं असतं मी हे, पण आता. कविता, हाय, बघा नाही, मी माळा लावल्या असत्या तर केव्हाच लावून झाल्या असत्या. हे दोघं किती उशीर करताय बघताय ना तुम्ही. आम्ही कलात्मक दृष्टीने विचार करत होतो म्हणून वेळ लागला. हा, आणि आई मी लावतच होतो माळा, पण बाबाच मला नीट सांगत नाही की कशा लावायच्यात माळा. अरे पण आता सांगितलंय ना. बघितलं ताई, हे दोघं जण असा उशीर करतात. अगं पण मी काही बोलले का? नाही. मग का स्पष्टीकरण देताय? मी तुला काहीतरी दुसरंच विचारायला आले होते. काय आई? अंगठी कुठे आहे? देवघरातच ठेवली. तुम्ही सांगितलं ना तेव्हाच ठेवली. हो, आणि जेवणाची तयारी सगळी झाली आहे ना? आई, तुम्ही काहीही काळजी करू नका. तुम्ही सांगितलं ना अगदी तसंच साग्र संगीत जेवण तयार आहे. चटणी, पापड, भजी. कविता, ठीक आहे. फक्त काकडीची कोशिंबीर मात्र आयत्या वेळेला कर. हा, पाणी सुटतं ना. मंदार, हा लवकर आटप ना बाळा. हाय, अगं झालं आता सगळं. बरं, आता आणखी काही राहिलंय का? ते फक्त माळा. येऊ का? हो, या ना. या, या. नमस्कार. नमस्कार. या सर, बसा. कविता, पाणी आण. हो, हो सर, तुम्ही का उभे? बसा ना सर. हो बस. बसा बसा. अरे वा, छान झालेली दिसते तयारी. आता आम्हाला जेवढं जमलं तेवढं आम्ही केलं. तुमचीच वाट बघत होतो आम्ही. कविता, आई. पुढची सगळी तयारी होईपर्यंत ह्यांना चहा आणि खायला आणून दे. हो आई, लगेच. अहो नाही, नको. आता साखरपुडा झाला ना की मगच तोंड गोड करू. अहो, ते तर करायचंच आहे हो. पण तुम्ही एवढा प्रवास करून आलात ना, काहीतरी खा थोडस. बरं. हे बरं झालं. हा, आपल्या माणसामध्ये हा छोट्याखानी कार्यक्रम होतोय. आता तसंही तुमच्या ओळखीचे बरेच शिक्षक आहेत. आता मी पण शिक्षक असल्यामुळे माझे सगळे मित्रही शिक्षकच आहेत. अहो, अशा आपल्या दोघांकडच्याही सगळ्या पाहुण्यांना आणि ओळखीच्यांना बोलवलं असतं तर इथे शिक्षकांचा मेळावा भरला की काय असं वाटलं असतं. एक मिनिट. तसं आमचेही नातेवाईक कुणी नाहीये इथे. तुमचे कुणी आहेत का? नाही, आम्हीच तेवढे. नाही, पण आमच्या एक खास पाहुणे येणार आहेत.
शिवाय गुरुजी सुद्धा येत आहेत ना. त्यांचा आग्रह आहे की सगळ्या गोष्टी मुहूर्तावरच झाल्या पाहिजेत. हो ना, सगळं मुहूर्तावर झालं तर बरंच होईल. माझा आहे हो विश्वास. मग तर मुहूर्तावरच होणार सगळं. अश्विनी, गुरुजी येत आहेत तोपर्यंत तू जाऊन तयार हो ना. बरं. हो चल, मी येते तुझ्या मदतीला. थांब कविता. अगं, अश्विनी येते तिच्या मदतीला. अश्विनी म्हणजे शुभंकरची मैत्रीण ना? हो हो. आई, पण मी आहे ना मदतीला. अगं कविता, तू कुठे कुठे लक्ष देणार? केवढी जबाबदारी आहे तुझ्यावर. अश्विनी करेल तिला मदत. कुठे आहे ती आता मग? ती येतच असेल एवढ्यात. तोपर्यंत तू आतल्या खोलीत जाऊन फ्रेश हो ना. ह्या दरवाजाने आत जा, डाव्या हाताला खोली आहे. बरं, आले. मी काय म्हणते, मी विधीची सगळी तयारी केलेलीच आहे, पण जरा तुम्ही नजरे घालून घाला ना. अहो, तुम्ही तयारी चांगलीच केली असणार. अहो, त्यात काही शंकाच नाहीये. नाही नाही, तसं नाही. ते असलं तरी एकदा तुम्ही सगळं बघून घ्या. आपल्याकडे म्हणतात ना की दर 12 घोसावर भाषा बदलते, तसंच त्या भाषेबरोबर प्रथा आणि पद्धतीही बदलतात. त्यामुळे ही केलेली सगळी तयारी तुमच्या प्रथेनुसार झाली आहे का नाही तेवढं फक्त बघा. हो ना, या या. काय सर, दिवसभर विद्यार्थ्यांमध्ये राहायची सवय लागलेली असते. आता रिटायर झाल्यानंतर मग करमत नाही. त्यामुळे ह्यांनाच मी विद्यार्थी समजून अरे मंदार, त्यांच्या हातात ती डिश घे. मी घेते बाबा. मी काय म्हणतो करमरकर सर, बरेच दिवस झाले आपली अशी निवांत गाठ झालीच नाही. जरा बाहेर बसून जुन्या विषयांवर चर्चा करूयात का? चला मंदार, ओ बाबा. सगळ्या माळा नीट लावून घे. हो, लावतो लावतो. चल. काय होतं? कविता, हे ठेवून ये तू, मी तोपर्यंत माळा लावून घेतो. हो. मंदार, हा. अरे आईंचं काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? अगं साखरपुडा आहे शुभंकरचा, तयारी चालू आहे. ते नाही रे. मग एकतर नवलेंच्या अश्विनीचा काटा काढण्यासाठी करमरकरांच्या अश्विनीला सून बनवून घेतात. त्यात साखरपुड्याच्या कार्यक्रमातही त्यांना ती हवी आहे. पाहण्याच्या कार्यक्रमालाही बोलवलं होतं. आईंच्या डोक्यात काय चाललंय ना, मला खरंच काही कळत नाहीये. कविता, तू जास्त डोकं लावूच नकोस. हा, म्हणजे तू कशाला एवढा विचार करतेस ना? आई जे काय करेल ते योग्यच करणार आहे. आणि तसंही घरातली जबाबदार सून आहेस ना सगळं पाहायला. जबाबदार सून तर मी आहेच रे, पण मला कळत नाहीये त्या खास पाहुण्या कोण येणार आहेत. प्रमीला फोन का नाही उचलते? अगं, पण तू का तिला फोन करतेस? तू काय तिला शुभंकरच्या साखरपुड्याचं आमंत्रण देणार आहेस का? अगं, तिला नगरकरांनी आमंत्रण दिलंच असेल, आणि नसेल दिलं ना तरी पण ती बिनबुला भेमांसारखी जाईलच तिथं. रुपाले, तू जरा शांत बस बरं. एक तर ही प्रमीला फोन उचलत नाही. अगं, पण काय काम आहे तुझं तिच्याकडं? अगं, मला बोलायचंय तिच्या बरोबर. काय? तुला काय करायचंय? तू जाऊन ते कपडे वाळत घाल जा. हा, जाते. तू बोल त्या पम्मीशी. आधी फोन उचलतेय का ते बघ. अगं, नॉक करून यायचं ना, एवढं तर कळायला हवं. सॉरी. अगं नाही, इट्स ओके. माझं मलाच कळायला हवं होतं. आता तुला एवढं कुठे ठाऊक असणार ना. एक मला सांग, मी कशी दिसतेय? खूप सुंदर दिसताय, आणि ना हा रंग तुम्हाला शोभून दिसतोय. आत्ता सोशल मीडियावर पोस्ट करते. मला सांग, तू सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असशील ना? आयडी काय तुझा? आयडी? हा. पण मला सांग, तू अशी का आलीस? अगं म्हणजे
मला वाटलं होतं की तुझ्या मित्राचं लग्न आहे, नटून थटून येशील. बरं तू वेळेत पण आली नाहीस हा? नाही म्हणजे माझी मदत करायला येणार होतीस ना, पण एवढी उशिरा आलीस की मीच सगळी तयार झाले. बघ कशी दिसते. हॅलो, मी तुझ्याशी बोलतेय. सांग कशी दिसते. का मी एवढी छान दिसते की तुला काय बोलावं हेच कळत नाहीये? नाही नाही तसं नाहीये, पण एक बोलू का? हा माफ करा, पण ना मेकअप जास्त नाही झालाय का? हो बघू. नाही ग, मला नाही असं वाटत आहे. का शुभंकरला आवडणार नाही का? अगं मी मस्करी करत होते. ते ना खूप साधे आहेत आणि त्यांना ना खूप साध्या साध्या गोष्टी आवडतात. थोडा मेकअप कमी केला तर मी मदत करू तुम्हाला. नाही नाही, माझं मी करेन आणि शुभंकरला आवडेन पण. हा, आणि बाईंना पण आवडाल. गुरुजी अजून काही हवंय? नाही ठीक आहे. बरं सगळी तयारी झाली आहे. मुहूर्त झाला की आपण साखरपुडा वेळेवर उरकून घेऊ. बरं म्हणता शुभंकरला बोलू ना. हो आई मी आलो. बरं सगळे आलेत ना का अजून कोणी यायचं बाकी आहे? हो, आमच्या एक खास पाहुण्या यायच्या बाकी आहे. अहो मग बघा कुठे आहेत त्या. नाही त्या वेळेत येणार. त्या काही आजचा मुहूर्त चुकवणार नाही. बाळच्या लग्नाची खूप आतुरतेने वाट बघत होत्या त्या. अगं पण तू असं कोणाला निमंत्रण दिलेस आजच्या कार्यक्रमाचं? आपले हितचिंतक आहेत एवढंच सांगेन. शुभंकर, कोणीतरी खास येणार आहे हा तुझ्या साखरपुड्यासाठी. कोण येते? आता आईंनी आम्हाला नाही सांगितलं. बघ तुला तरी सांगतायत का? बाळ सरप्राईज आहे तुझ्यासाठी.
झेंडू झेंडू अगर हर टूटे हुए दिल से संगीत निकलता है. संगीत नाही हो पम्मी दी, आपण साखरपुड्यासाठी आलोत. अगं डमी आयटम तेच ते. शेवटी शरूला कळलं की ती माझ्या पुढे जिंकू शकत नाही. म्हणूनच स्वतःचा मोठेपणा करण्यासाठी तिने आशू आणि शुभूची एंगेजमेंट ठरवली आहे. कमाल. ते तर मी आहेच. अहो पम्मी मॅडम, काही का असं ना, शेवटी शुभंकर आणि अश्विनीचं लग्न होतंय. केकू केकू मला तर तेच हवं होतं. शेवटी विजय कोणाचा झाला? माझा. काही का असे ना, नगरकर घराण्याची सून आपली आशू होतीये ना, ते महत्वाचं आहे. देयर इज अ पम्मी, देयर इज नो कम्मी. म्हणजे जिथे पम्मी तिथे काय कमी, बरोबर ना? केकू केकू. गाईज फॉलो मी. अहो फक्त 5च मिनिटं राहिली आहेत. बघा तुमच्या पाहुण्या कुठे राहिल्यात. अहो मुहूर्त चुकायला नको. शारदा, अगं तू ज्यांना कोणाला निमंत्रण दिलेस त्यांना फोन तरी करून बघ कुठपर्यंत पोहोचलेत त्या. गुरुजी म्हणतात तसं उगीच मुहूर्त टाळायला नको. बरी नॉट गुरुजी, मुहूर्त नाही चुकणार. पम्मी दी, झेंडू, मला माहितीये या घरात चप्पल घालून एंट्री करायची नाही, बरोबर? हो. शुभू, कॉंग्रॅच्युलेशन. हाय शेरू डार्लिंग, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स बच्चू. तुमच्या दोघांना सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन. बाय द वे, खूप छान तयारी केली आहे एंगेजमेंटची. झेंडू, बघितलंस शरूने एंगेजमेंटचा केवढा खर्च केलाय. बाईंनी तिला आमंत्रण दिलंय. आता ती आलीये म्हणजे तिला आमंत्रण दिलंच असणार नाही मी. या 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 पम्मी, तुमचीच वाट बघत होतो आम्ही. कृष्णकांत, तू सुद्धा आलास? पण तू तर कुठेतरी कामासाठी बाहेर गेला होतास ना? हा गेलो होतो, पण शुभंकरचा साखरपुडा आहे ना, मग लगेच आलो. हा कृष्णकांत, आमच्या बाळचा मित्र, फोटोग्राफी कर. कृष्णकांत, आजचे सगळे फोटो तूच काढायचेस? हा बाई, का नाही काढणार? अहो चक्क तुम्ही सांगताय फोटो काढायला, तर मग मी काढणारच. बरं झाला कृष्णकांत तू आलास ते. तुझ्यामुळे या सगळ्या आठवणी फोटोच्या स्वरूपात कायम आमच्या बरोबर राहतील. राईट शरू, फोटोमध्ये आठवणी कायम असतात. पम्मी, तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय ना, त्याला कोणाची नजर नको लागू दे. कदाचित माझीच नजर लागेल. शरू, व्हॉट इज दिस? मला नाही कोणाची नजर लागत. आणि ह्या कोण?
एक्सक्यूज मी, तुम्ही मला नाही ओळखलं? मी PUMMMY पम्मी. मी ते आमचे चांगले हितचिंतक आहेत असं समजा. ते तुम्हाला ओळखत नाहीत कारण ते टीव्ही बघत नाही. त्यांच्यासाठी तुमची एवढी ओळख पुरे आहे.